गुड मॉर्निंग ऑल. तर चला आज आपण 28 तारखे निफ्टी 50चे ॲनालिसिस पाहूया. त्याआधी 27 तारखेला मार्केटने सकाळ सकाळी एक चांगला अपसाईडचा मूव्ह दिला. त्याच्यानंतर मार्केट एक साईडवेज रेंजमध्ये दिवसभर पोचून राहिलं, बरोबर आहे. तर त्यानुसार जर आज विचार केला 28 तारखेचा मार्केटचा, तर मार्केट कशा प्रकारे मूव्ह देईल त्याच्या थोडे आपण ॲनालिसिस करू. जर पाहिलंस तर मार्केटला 25,926 ही जी लेवल दिसते, 25,926 एक रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग, आणि 26,047 हा एक सपोर्ट आहे मार्केटला. 25,926 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 26,047 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटला. हे दोन मार्केट आज ह्या रेंजमध्ये तुम्हाला दिवसभर मूव्ह करताना पाहायला दिसू शकते. मार्केट ह्या रेंजमध्ये, बरोबर आहे. तर या मार्केटमध्ये रेंजमध्ये मार्केट तुम्हाला मूव्ह करताना दिसू शकते. जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर थोडासा विचार करा. मार्केट जर ह्या लेवलच्या आसपास इथं फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केट इथून ह्या 25,926 ह्या लेवलची लिक्विडिटी घ्यायला येऊ शकतं. मार्केट हे ऑलरेडी लिक्विडिटी सपोर्ट नाही, याच्या लिक्विडिटी सपोर्ट आहे. या लेवलची जर लिक्विडिटी घेऊन मार्केट जर असा रिजेक्शन देत असेल तर मार्केट ट्राय करू शकते 26,047च्या आसपास जाण्यासाठी. परंतु जर मार्केटने ह्या लेवलला जर ब्रेक केलं, जर मार्केटला खालच्या साईडला एक चांगल्या प्रकारे डाऊन साईडचा मूव्ह बघायला भेटू शकतो. तो सपोर्ट आहे मार्केटला डायरेक्ट ह्या लेवलवरून 25,748च्या आसपास आहे. 25,748 त्याच्यामध्ये अधिक काहीच नाही आहे. डायरेक्ट 25,748ला त्याला सपोर्ट आहे. मार्केटने जर 25,926 ब्रेक केले तर 25,748च्या आसपास जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मार्केट जर ह्या पण लेवलला जर ब्रेक करत असेल तर ही जी दिसते 25,740ची लेवल, 25,740ची लेवल ही एक वीक सपोर्ट झालेला आहे. त्याच्यामुळे ह्याचा रिजेक्शन येणे शक्यता चान्सेस कमी आहेत. त्यामुळे मार्केट काय करू शकतं, तिथून डायरेक्ट डाऊन जाऊन 25,593च्या आसपास जाऊ शकतं. हे झाले डाऊन साईडचे सपोर्ट मार्केटचे, बरोबर आहे. जर मार्केट 25,748 वरून रिजेक्शन घेत असेल ह्या लेवलवरून तर मार्केटला इथं सपोर्ट रेजिस्टन्स असू शकतो. इथं रेजिस्टन्स मार्केट इथं जाऊन परत डाऊन होऊ शकतं किंवा मग इथं जाऊन असं डाऊन होऊ शकतं. हे रेजिस्टन्स कोण बनवलेत त्यावर डिपेंड करतं मार्केट, बरोबर आहे. जर मार्केट गॅप अप ह्या लेवलच्या आसपास ओपन होत असेल, ही जर दिसते 26,100 जी 26,014ची लेवल, हा एक वीक रेजिस्टन्स झालेला. त्याच्यामुळे त्याचा काय विचार करू नका. मार्केटला आरामशीर ब्रेक करून 26,047च्या आसपास जाऊ शकतं. कारण तर मार्केट ह्याच्यात जवळ येऊन ऑलरेडी फुल बॅक दिला होता मार्केटने. त्याच्यामुळे तो एक वीक झालेला रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे त्याचा काय विचार करू नका. जर मार्केट 26,047च्या आसपास म्हणजे ह्या लेवल इथं कुठं पण ओपन होत असेल तर विचार करा. जर मार्केट 26,047ची जर मार्केट लिक्विडिटी रिसीव्ह करत असेल तर मार्केट ट्राय करणार डाऊन साईडला येण्याचा. ही जी दिसते लेवल 25,926 त्या लेवलची लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट ट्राय करू शकतं डाऊन साईडला येण्याचा. 25,926च्या आसपास ह्या लेवलला आसपास येण्याचा मार्केट ट्राय करू शकते, बरोबर. जर मार्केटने ह्या लेवलला ब्रेक केला 26,047 जी लेवल आहे त्याला जर ब्रेक केलं तर मार्केटला एक ऑफ साईडला एक लय लांब रेजिस्टन्स एक चांगल्या प्रकारे मूव्ह बघायला भेटू शकतो ऑफ साईडचा. डायरेक्ट मार्केट 26,263च्या आसपास रेजिस्टन्स आहे मार्केट डायरेक्ट 26,263च्या आसपास जाऊ शकतं. तिथून मार्केटने रिॲक्शन घेतलं तर मार्केटला इथं सपोर्ट असेल, इथं सपोर्ट असेल किंवा इथं सपोर्ट असेल, इथं परत वर जाऊ शकतो किंवा असं येऊन परत वर जाऊ शकतो किंवा असं येऊन परत वर जाऊ शकतो. लेकिन परंतु 26,047 मार्केटने जर ब्रेक केलं तरच मार्केट 26,263ला जाऊ शकतं.
हे चान्सेस आहेत, किंवा इथं एक फेक ब्रेकआउट दाखवून मार्केट कॉन्सॉलिडेट करून मार्केट एक डाऊन साईडला जाऊ शकतं. डाऊन साईडला कुठं 26,926 ते 25,926च्या आसपास इथं कॉन्सॉलिडेट करून मार्केट डाऊन साईडला 26,926च्या आसपास 25,926च्या आसपास जाऊ शकतं. आता हा विषय झाला थोडासा गॅप अपचा. विचार करा, थोडा गॅप अप मार्केट मोर दॅन 100 पॉईंट गॅप अप ओपन होत असेल तर आलं का नाही प्रॉफिट विपिट काय? जर मार्केट 100 पॉईंटपेक्षा जास्त गॅप अप ओपन होत असेल तर विचार करायचा, मार्केट इथं 100 पॉईंटपेक्षा जास्त गॅप ओपन झालं तर मार्केट सरळ एक डाऊन साईडला आलं पाहिजे. मग काय करायची, इथून एक फिबोनाची लावायची अशी 0.618चा एरिया घ्यायचा, तिथून मार्केट रिजेक्शन घेऊन मार्केट वर जाऊ शकतं. आता 100 पॉईंटपेक्षा गॅप होतं, मार्केट सरळ डाऊन आलं पाहिजे. आणि जर मार्केट 100 पॉईंटपेक्षा गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केटला 100 पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं, जर मार्केट सरळ वर येत असेल तर एक 0 फिबोनाची लावा, 0.618चा एरिया जिथं असेल तिथं लावा. तिथून मार्केट रिजेक्शन घेत असेल, काय करतं मार्केट वेगळं इथं ट्राय करतं सस्टेन करायचं असेल, थोड्या वेळ सस्टेन करतं डाऊन साईडला एक स्ट्रॉंग प्रकारचा मूव देतं मार्केट. अशा प्रकारे डाऊन प्रकारचा एक चांगल्या प्रकारे मूव देतं मार्केटला. सपोर्ट आपल्याला माहिती आहे कुठे आहे, डाऊन साईडला 25,748 असं डाऊन साईडला येऊ शकतं मार्केट. हे झालं आजचं 28 तारखेचं निफ्टी 50चं ॲनालिसिस. तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर करत जावा, सबस्क्राईब करत चला व्हिडिओला, चॅनलला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, उपयोगात पडला नाही पडला कमेंट करून सांगत जावा. धन्यवाद थोडा टाईम दिल्याबद्दल.